काका घ्या पान घ्या. राम राम. अरे राम राम किसनरावला या. तुमची पानं काढलीच बघा. तुम्हाला मागची लांबच पाहिलं तुम्ही. याला भाज्या लय हुशार आहे रे तू. मग एवढंच आहे का? लय टमाटमा बोलतो तू. हा? गावातले हुशारके मारतो म्हणे तू. नाही काय झालं काय? काय नाही विचारू का? हा, सांग बरं. हा. महाराष्ट्रामध्ये थंड हवेचं ठिकाण कुठलं? महाराष्ट्रातलं थंड हवेचं ठिकाण हम्म. माझं घर. हा? अरे म्हणजे कालच माझ्या बापाने एसी बसवलाय ना म्हणून. अरे भाज्या, कसं काय आलं? अरे थंड हवेचं ठिकाण म्हणजे नैसर्गिक थंड हवेचं ठिकाणचं विचारतो. असं होय. हा. नैसर्गिक म्हणतो का? नैसर्गिक एकच की. हा, महाबळेश्वर. महाबळेश्वर. अरे मग मला एक सांग. हा सांग बरं महाबळेश्वरची वैशिष्ट्य. सांगतो की काका. का हो आपल्याला का माहित नाही का? हा सांग. हा? आता मग महाबळेश्वर मध्ये लोक रोज चा पितात, माहितीये का? का बरं? थंड हवेचं ठिकाण आहे ना. हा, महाबळेश्वर मध्ये रोज लोक पंखा लावत नाही. का बरं? येड आहे का काका? हे सांगते थंड हवेचं ठिकाण आहे ना. हो. आणि महाबळेश्वर मध्ये ना रोज लोक शेकोटी करतात. शेकोटी. अरे का? अरे येड आहे का काका? ही शाळा शिकले का रे बेन? अरे थंड हवेचं ठिकाण नाही का? अरे भाज्या तुझ्या काय आईला तुझ्या